इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न. नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपण एक चार्ट पॅटर्न पाहणार आहोत. तो आहे इव्हनिंग स्टार कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न. मित्रांनो, इव्हनिंग स्टार चार्ट पॅटर्न हा एक बिअरिश रिव्हर्सल पॅटर्न कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. तो सहसा अप ट्रेंडच्या शेवटी दिसतो आणि अर्ध मार्केट आता खाली वळण्याची शक्यता असते. पॅटर्नची रचना ही 3 कॅन्डलची असते मित्रांनो. पहिली कॅन्डल ही मोठी बुलिश ग्रीन कलरची आणि खरेदीदारांचा दबाव असलेले दाखवते. दुसरी कॅन्डल आहे लहान आकाराची डोजी किंवा स्टेपनिंग टॉप, बाजारात अनिश्चितता दाखवणारी ही कॅन्डल असते. आणि तिसरी कॅन्डल मित्रांनो ही बिअरिश रेड कलरची कॅन्डल असते. पहिल्या कॅन्डलच्या बॉडीमध्ये खूप खाली बंद होते, त्यामुळे ट्रेंड रिव्हर्सल होण्याची शक्यता असते. मित्रांनो, पहिल्या कॅन्डलमध्ये खरेदीदारांचा जो जोर असतो, दुसऱ्या कॅन्डलमध्ये बाजार शांत किंवा गोंधळलेला असतो, तिसऱ्या कॅन्डलमध्ये विक्रेते नियंत्रण घेतात. परिणामी अप ट्रेंड संपतो आणि डाऊन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कॅन्डलवर जास्त वॉल्यूम, तर कन्फर्मेशन मिळेपर्यंत ट्रेड घेऊ नका. उदाहरणार्थ पुढची कॅन्डल देखील लाल असेल तर. हवे असल्यास मित्रांनो हा चार्ट बघा तुम्ही. इव्हनिंग स्टार पॅटर्न आता कसा ओळखायचा? इव्हनिंग स्टार चार्ट पॅटर्न हा अप ट्रेंडच्या शेवटी दिसतो. दुसरी कॅन्डल पहिल्या कॅन्डलपासून गॅप अप सुरू होते. तिसरी लाल कॅन्डल पहिल्या हिरव्या कॅन्डलच्या मध्यापर्यंत क्लोज असते. वॉल्यूम वाढलेला असतो, खास करून तिसऱ्या कॅन्डलवर. तिसरी लाल कॅन्डल बनल्यावर, रेड कॅन्डल बनल्यावर आणि पुढच्या दिवशी किंमत खाली गेली तर सेल सिग्नल मजबूत होतो. आणि मित्रांनो, तुमचा जो स्टॉप लॉस लावायचा आहे तो तुम्हाला दुसऱ्या कॅन्डलच्या हाय उच्चांकावर ठेवावा.